आश कमल नयन हास्य वदन हसे हालका रे कृष्ण डोलका रे घडिये 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 भुज बोलका रे. ज्ञानोबा आहे पहिल्या चरणामध्ये तो किती सुंदर आहे याचं वर्णन करताय. किती सुंदर आहे. आता ज्ञानोबा आहे ना इथं गणिती भाषा वापरली. मग जसं रावणाला होतं ना सप्तकोटी घरे किती, आता कोटी इथं ते कोटी नाही वापरायचा, आता ह्या कोटी वापरायचा, एकक दशक शतक हा कोटी वापरायचा. ज्ञानोबा म्हणतात एक चंद्र जर उदयाला आपण उदयमान जर झाला, चंद्र कधी उगवतो? अमावस्येच्या रात्री, आहे का नाही आजी? आजी हा म्हणतात, आहे का नाही? चंद्र कधी उगवतो बोला? पौर्णिमेच्या रात्री. एक चंद्र जर उदयमान झाला तर मला वाटतं शेतकऱ्याला दारे धरण्याकरता बॅटरीची आवश्यकता लागत नाही. कधी? पौर्णिमेच्या दिवशी. एका चंद्राचा जर एवढा प्रकाश, पण ज्ञानोबा म्हणतात असे कोटी चंद्र ज्या वेळेस उदयमान होतील आणि त्याचं जो तेज आहे ते माझ्या भगवान परमात्म्याचं तेज आहे. तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाश. आपण म्हणतो की नाही सूर्य कोटी समप्रभ, म्हणजे कोटी सूर्याच्या समान, कोटी चंद्राच्या समान माझ्या भगवान परमात्म्याचं जे तेज आहे. म्हणून तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाश. अजूक तो कसा आहे तर कमल नयन हास्य वदन हसे. त्याच्या डोळ्याचा जर विचार केला तर म्हणले त्याचे डोळे कसे आहेत तर म्हणले कमळासारखे डोळे आहेत. कमल नयन. चेहऱ्याकडे जर पाहिलं तर सतत हास्यमुख आहे. सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामी. सतत अशा प्रकारचा हास्यमुख असणारा भगवान परमात्मा निस्ता हसणाराच नाही, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हसे. म्हणजे सतत आपल्याकडे जर पाहिलं सतत तर आपलं कधी हसतंय तर कधी रडतंय तर कधी इमोशनल होतंय. रडणं वेगळं आणि इमोशनल होणं वेगळं याच्यातही प्रकार आहे बरं. म्हणजे आपल्या चेहऱ्याकडे जर पाहिलं तर कधी नाराजगी आपल्या चेहऱ्यावर दिसती, कधी जर पाहिलं तर हसताना दिसतंय आणि कधी जर पाहिलं तर रडताना दिसतंय. पण त्याच्याकडे जर पाहिलं तर सतत अशा प्रकारचा हास्यमुख असणारा भगवान परमात्मा, म्हणजे एवढा सुंदर असणारा भगवान परमात्मा. मग तुम्ही म्हणाल ज्ञानोबा आहे एवढा दिसायला सुंदर म्हणल्यावर जरा ऍटिट्यूड असेल, खरं की नाही? देखणी माणसं जरा कशी असतात? कशी? गर्विष्ठ. हा, कसे असतात? गर्विष्ठ म्हणले अहंकार असतो त्यांना. कशाचा? त्यांच्या रूपाचा. मी कशाला, हा पुढचे प्रमाण पाठ येत राहू तुम्हाला, आहे की नाही? हा, कशाला बघू म्हणताय ते एवढा त्या, आणि त्यातली त्यात आमच्या माता मावले बाबा 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 बाबा, त्यांना तर एवढं त्यांच्या सौंदर्याबद्दल एवढा स्वतःबद्दल एवढा अभिमान असतो. मी किती सुंदर दिसतोय, मी किती सुंदर दिसते. म्हणजे या सुंदरपणाबद्दल आपल्याला जर एवढा अभिमान आहे, महाराज तुमच्या देवाला अभिमान असेल, महाराज म्हणले तेवढं सोडून बोला. तो जरी दिसायला सुंदर असेल, सर्व गुणानुयुक्त असेल, पण त्याच्या स्वभावाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला बोलू देणार नाही. कसा आहे त्याचा स्वभाव? हालका रे कृष्ण डोल का रे, हालका रे कृष्ण डोल का रे, हालका रे कृष्ण डोल, हालका रे कृष्ण डोल. घडिये घडिये कुछ बोल का रे, घडिये घडिये कुछ बोल का रे, बोल का. हालका रे कृष्ण डोल का रे, हालका रे कृष्ण डोल का रे. कृष्ण डोल का रे कृष्ण, घडिये 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 बोल का रे कृष्ण. त्याच्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका. त्याच्या स्वभावाच्या बाबतीमध्ये जर पाहायला गेलं तर बहु आहे, करुणावंत आणि अनंत हे नामजा. त्याच्या स्वभावाच्या बाबतीमध्ये त्याच्या स्वभावाला तोड नाही, एवढा त्याचा स्वभाव. वैर्यासी दिदली मोक्ष सिद्धी असा त्याचा स्वभाव आहे. त्याच्या स्वभावाच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं, तुम्हाला किती जरी दुःख झालं तरी तुम्ही त्या माझ्या भगवान पंढरीश परमात्म्याला सांगा. आणि सुख जरी झालं तरी कुणाला सांगा आजी? सुख जरी झालं तरी देवाला सांगा, आणि दुःख जरी झालं तरी देवाला सांगा. तुम्ही जर सुख झालं तर देवाला न सांगता तुम्ही गावाला सांगता, आणि दुःख झालं तरी गावाला न सांगता अगोदर भावाला सांगता, आणि तिथून पुढे तुमचे चट्टे निघायला सुरुवात होतात भावकीपासून, आहे का नाही? लक्षात येते ना तुम्हाला? तुम्ही दुःख गावाला सांगू नका आणि भावाला सांगू नका. तुम्हाला जर दुःख सांगायचं असेल तर देवा पुढे या
आणि फक्त 5 मिनिटं त्याच्याकडे असं डोळ्याची पापणी सुद्धा लावू देऊ नका आणि त्याच्याकडे बघा आणि मग तुमच्या डोळ्यातला असं गळगळ 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 एकदा का पाणी निघून गेलं ना, मला वाटतं त्या माणसाचं हृदय मोकळं झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फक्त एवढं करा. तुम्ही याला त्याला सांगू नका. महाराज म्हणले ना, देवा सांगू सुख दुःख आणि देव काय करील? देव निवारील भूक जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. तुम्ही जर जगापुढे जर तुमचं दुःख मांडत बसले तर या जगातल्या 100% लोकांपैकी 80% लोक तुमच्या झालेल्या दुःखावर मीठ चोळतात. बरोबर आहे? काय चोळतात? मीठ चोळतात. तुम्ही नीट ऐका बरं, मग तुमच्या लक्षात येईल. मीठ चोळतात. किती टक्के झालंय आपलं कीर्तन? किती टक्के? 80%. किती टक्के शिल्लक राहिलेत? 20%. नीट ऐका बरं. आता तुम्हाला सांगतो, या 20%तले सुद्धा 10% आपल्याला असे पाहायला मिळतात की त्या 10% समाजाकडे तुम्ही गेले आणि त्यांना जर म्हणले, रामराव मला खूप 10,000 रुपयाची अडचण आहे, तुम्ही माझं तेवढं काम करा. हा 10% समाज काय म्हणतो माहिती का? खिशात हात घालतो पण बाहेर काढला तर मोकळाच निघतोय. म्हणजे बाबा देण्याची इच्छा आहे पण जवळ काहीच नाही. आता किती टक्के शिल्लक राहिले? 10%. तुम्हाला सांगतो, त्या 10%तले सुद्धा 5% असे असतात की त्या 5% समाजाकडे जर तुम्ही गेले तुमची अडचण घेऊन, व्यथा घेऊन आणि त्यांना जर म्हणले, रामराव मला 10,000ची अडचण आहे, ते बोलताना इथून सुरुवात करतात, काय नालायक माणूस आहे रे तू. सुरुवात त्यांची बघा बरं. काय मूर्ख, काय झालं बाबा? अरे तू फक्त मला 15 मिनिटं जर अगोदर फोन केला असताना, तुमच्या लक्षात येते ना, तर मी तुझं कामच, आता नाही तर कामच नाही केलं तर काय केलं, हे का नाही? हा, म्हणजे 5% समाज असा आहे, नाही म्हणून सांग ना, पण आशाला लावणारा समाज. आता किती टक्के शिल्लक आहे? 5. त्याच्यातली 2.5 सांगू का? त्याच्यातले 2.5 असे असतात, रामभाऊ तू हो पुढं, मी कशाचा येतोय पुन्हा तो, पुन्हा नाही येणे जा, पुन्हा येणंही नाही आणि जाणंही नाही आणि काहीच नाही. किती टक्के शिल्लक राहिलाय? 2.5%. तुम्हाला सांगतो, या विश्वातल्या 100% लोकांपैकी फक्त 2.5% लोक आपलेत आणि त्या 2.5% लोकांमध्ये बसतात एक आहे संत आणि दुसरा आहे देव. हा, या देवा पुढे आणि संता पुढे जर तुम्ही तुमची व्यथा जर मांडली तर मला वाटतं ती व्यथा, हा, मी माझ्या पदर गोष्ट नाही सांगितली, ज्ञानोबराची ओवी देतो म्हणजे लक्षात येईल. ज्ञानोबराय म्हणतात, प्राणाचे सोय रे भेटे जीवी भूतली संकटे, तेथ निवेदिता न वाटे संकोच काही. ज्ञानोबराय म्हणजे प्राणाचा सोयरा बघा, त्याच्या पुढे तुमचं दुःख मांडा. मग प्राणाचा सोयरा कोण आहे? देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. हा भगवान परमात्मा. कुणाचा सोयरा म्हटले? श्रीमंताचा नाही, कुणाचा? दिनाचा. म्हणून त्याचा स्वभाव एवढा सुंदर आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणले, हालकारे कृष्ण डोलकारे, घडिये 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 तुझ बोलकारे. निस्ता दिसायला सुंदर असून माणूस फायदा नाही, स्वभावाला सुंदर असून माणूस काही फायदा नाही. त्याच्यापाशी काय पाहिजे बोला? त्याच्यापाशी बोला बोला बोला, त्याच्यापाशी सामर्थ्य पाहिजे, ताकद पाहिजे. पण याच्या बाबतीमध्ये बोलायचं ठरलं तर किती सामर्थ्य. उभा राहून या कैसा हाल भी तोबा हो, उभा राहून या कैसा हाल भी तोबा हो, उभा राहून या कैसा हाल भी तोबा हो, उभा राहून या कैसा हाल भी तोबा हो. बापर कुमा देवी वरू विठ्ठलू नाहो, बापर कुमा देवी बरो विठ्ठलो नाहो. अलगारे कृष्णा ढोलकारे, अलगारे किती सामर्थ्यवान आहे. तर उभा राहून या कैसा हलवितो बाहू. बाहू या शब्दामध्ये त्याचं सामर्थ्य दाखवलंय. किती सामर्थ्य. त्याच्या सामर्थ्याच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं तर ज्ञानोबराय म्हणतात, तो मुंबईचा जो समुद्र आहे ना, समुद्र, तो इकडं खेडला मुक्कामाला काय येत नाही. तुमच्या लक्षात येते नाही? जर मुंबईच्या समुद्रानं जर ठरवलं, नाही नाही मला खेडच्या ग्रामपंचायतची भेट घ्यायची, तर खेड कुठं जाईल बोला ना? मेरू पर्वतानं जर ठरवलं मला खेडची भेट घ्यायची, तर पण ज्ञानोबराय म्हणले, तो समुद्र त्याची जागा सोडत नाही, मेरू पर्वत त्याची जागा सोडत नाही. कुणाची सत्ता आहे? भाजपची आहे का नाही?
कुणाची? काँग्रेसची. देवाची सत्ता आहे. हा, म्या बोलविला वेदू बोले, किंवा पृथ्वी बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलंडावी, पृथ्वी भूते वहावी ही आज्ञा माझी. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे. सूर्यासी चालणे, तुझी या सूर्यासी चालणे, तुझी या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, बाबा ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी. तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझिया बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. म्हणजे या विश्वामध्ये सत्ता जर कुणाची असेल तर त्या भगवान परमात्म्याची. तुका म्हणे येते जयाची सत्ता, कातया अनंता, विसरली ती देखावे डोळा त्याची बोलावे मुखे, आणि चित्ता सुख दुःखे कळू येते. या विश्वामध्ये सत्ता कुणाची असेल तर त्या भगवान परमात्म्याची. एक प्रश्न विचारतो आणि कीर्तनाचा समारोप ऐका. तुम्ही आता कीर्तनाला काय झालात? बोला बोला, आलात की नाही? आता मला सांगा, तुम्ही बसलात का तुम्हाला बसवलंय? बोला बोला. मला सांगा, तुम्ही बसलात का तुम्हाला बसवलंय? बसलो. तुमचं म्हणणं काय? म्हणतात बसलो, काय म्हणतात बसवलंय, आहे की नाही? पण त्याचं खरं उत्तर काय आहे? बसलोत हे त्याचं खरं उत्तर आहे. काय 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 काय? बसलोत. बसवावं कधी लागतंय? नाही बाबा, बसवावं कधी लागतंय? देव म्हणतो मी तुमच्यात जोपर्यंत आहे ना तोवर तुमची मजा आहे, आणि ज्या दिवशी मी तुमच्यातला निघून जाईल तुम्हाला बसता येत नाही. तुम्हाला काय करावं लागतंय? बसवावं लागतंय. कुणाची सत्ता आहे? उभा राहुनिया कैसा हलवितो बाहू, आणि बाप रखुमा देवी वरू विठ्ठलो नाहू, हालकारे कृष्ण डोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे. अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या आशीर्वादानं मला जशी भगवान परमात्म्यानं बुद्धी दिली तसं मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. खऱ्या अर्थानं जास्त जो तो वक्ता ज्याच्या त्याच्या पद्धतीनं बोलू शकतो, आणि मी काय एवढा मोठा कीर्तनकार नाही. खऱ्या अर्थानं तुमच्या सप्ताहाच्या लायकीचा सुद्धा कीर्तनकार नाही, अगदी सर्वसामान्य कीर्तनकार आहे आपला. म्हणून मला जशी भगवान परमात्म्यानं बुद्धी दिली तसे या अभंगावरती आपण बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. वारकरी संप्रदायाच्या चाकुरीबद्ध ही माणसं आहेत खऱ्या अर्थानं. आणि एक सांगू तुम्हाला, वारकरी संप्रदाय हा चाकुरीबद्ध संप्रदाय. वारकरी संप्रदाय प्रत्येक गोष्ट शिकवतो. वारकरी संप्रदाय बोलावं कसं वारकरी संप्रदाय शिकवतो, चालावं कसं वारकरी संप्रदाय शिकवतो. कीर्तन झाल्यावर पंक्तीला बसल्यावर बोला ना, वडावं कसं हे सुद्धा वारकरी संप्रदाय शिकवतो. की युक्ताहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, निद्रा बहु भाषण. प्रत्येक गोष्ट वारकरी संप्रदाय शिकवतोय. तसं या व्यासपीठावर आल्यावर कीर्तनकारानं काय बोलावं हे सुद्धा वारकरी संप्रदाय शिकवतोय. हे मात्र लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट. भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी. ऐश्वर्या रायची कुणाची? श्रीहरीची. आणि ऐसी कीर्तन मर्यादा आहे
संतांच्या घरची. कीर्तनाला मर्यादा आहे. आईचे गाणे म्हणणं हा कीर्तनाची मर्यादा आहे काय? बापाचे गाणे म्हणणं कीर्तनाची मर्यादा आहे काय? त्याचा विसर पडलाय, याचा विसर पडला. विसर पडाय. एक सांगू तुम्हाला, लोक कीर्तनच याला समजायला लागले, गाणे म्हणजे कीर्तन. खरं सांगतो तुम्हाला, गाणे म्हणजे कीर्तन, कीर्तन म्हणजे टिंगल नाही, कीर्तन म्हणजे पोरखेळ नाही, कीर्तन म्हणजे चेष्टा नाही. ज्ञानोबराच्या ओव्या वाचा, कीर्तनाचे आणि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामची नाही पापाचे आयचे केले. यमदमा अवकळा नेली, तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकीची खुंटली रहाटी. यम म्हणे कवना ते यमावे, दम म्हणे कवना ते दमावे, आणि तीर्थे म्हणती काय खावे उपयोगदाची नाही. एवढं सोपं समजू नका कीर्तन म्हणजे. आणि मला वाटतं कीर्तन परंपरा हे वातावरण ढवळायला जर कारण कोण असेल तर आपण उभे राहिलेले जबाबदार आहेत, हे मात्र लक्षात असू द्या. आपण जबाबदार आहेत बाबा त्याला. खरंच कीर्तन घेणारी जबाबदार आहेत, कीर्तन करणारी सुद्धा जबाबदार आहे, असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. उद्या लोक काही म्हणताल, मग आम्ही तेच ऐकाव का? नाही, उद्या तुम्ही म्हणता कंबर बांधून नाही असं 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 कीर्तन करा, आम्ही तसं करावं का? नाही, लोक तैसा ओक धरिता धरवे ना. त्याच तुम्हाला सांगतो, लोकांच्या मनावर जर आपण कीर्तन केलं तर आपले कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. आपला उद्धार नाही होणार, गाणे म्हणून उद्धार नाही होणार, विनोद सांगून उद्धार. मग तो काय काय डोकं लावतात. तुकाराम महाराजच म्हणले ना, विनोदाची कथा गोड वाटे. नाही काय असं प्रमाणही देतात. विनोदाची कथा गोड वाटे हे बरोबर आहे. जेवणात मीठ नसल्याशिवाय जेवणाला चव नाही हे बरोबर आहे का? टाकीतच राहावा हे बरोबर आहे? बोला ना. तसं विनोदाची कथा गोड वाटे, त्याला विनोदाची झालर असावी, गायनाचीही झालर असावी. पण कोणत्या गायनाची? तुका म्हणे येते भजन प्रमाण, आणि काय थोरपण जाळायचे, या गायनाची झालर असावी. म्हणून कीर्तन काय कुणी उठावं आणि कीर्तन करावं एवढी सोपी गोष्ट नाही. 30 सेकंदामध्ये कीर्तन कळायला लागलं लोकांना. आता किती सेकंदात? बोला बोला. अमुक अमुक असं, अमुक अमुक तसं, रामकृष्ण हरी, पुढं लगे म्युझिक घ्यायची तर ह्याची तारीख घ्यायची. अरे काय असं असं नाही. क्लिपावर जर तुम्ही कीर्तन घेऊ लागले तर तुम्हाला अभंगही कळणार नाही, नेमकं चाललंय काय हेही कळणार नाही, आपण काय करतो याचाही सूत्राम तपास नाही. म्हणून कीर्तन परंपरा एवढी सोपी नाही. या कीर्तन परंपरेला कुठं गालबोट लागू नये याची जबाबदारी ही कुणावर आहे बाबा? ही माणसं हजारो शेकडो पारायण करतात. कशाला करतात? त्यांना कामधंदे नाही म्हणून करतात का? अरे ही एक उपासना आहे, ही एक साधन आहे. ज्याच्या जीवनामध्ये उपासना आहे, ज्याच्या जीवनामध्ये साधन आहे, तो माणूस सहज जरी बोलला तर मग तुकोबारा म्हणतात सहज बोलणे. हित हित हाची नाही, हित उपदेश आणि करोनी सायास शिकविती. या सहज बोलण्यामध्ये अगदी माधुर्यता असती. पण कधी पिकलिया सेंद कडूपण गेले आणि तैसे आम्हा केले. आता असं झालंय, वागे उपदेशीला कोला आणि सुके खाऊ द्यावे मला. तुमच्या लक्षात येते ना मला काय बोलायचंय? वाघाने उपदेश केला कोल्याला. वाघा काय हे काय जन्म खरा आहे का म्हणले, हे काय चांगलंय का? नाशिवंत देह जाणार असं कोण म्हणतंय? वाघ. कुणाला म्हणतंय? कोल्याला. वाघे उपदेशीला कोला. तसंच आहे सध्या. वाघे उपदेशीला कोला आणि सुके खाऊ द्यावे मला. तो वाघ कोल्याला म्हणतो काय मजा आहे म्हणला ज्या जिंदगीत. काय खरंय? जिंदगी एक किराय का घर आहे, एक ना एक बदलना पडेगा, कधी ना कधी मरावंच लागणार आहे. जाऊन दे म्हणला, तू कशाला टेन्शन घेतो, मला भूक लागली, ये इकडं. तुमच्या लक्षात येते ना? पण या असा प्रकार चाललाय. म्हणून हा कुठंतरी थांबलं पाहिजे, एवढीच तुमचा सर्वांच्या चरणी मी साष्टांग दंडवत असं झोपून दंडवत घालतो. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणारविंदी समर्पित करत असताना एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर आईवडिलाचं अंतकरण करून माफ करा. कारण ही जीभ आहे, जितका डोळा वाईट आहे तेवढी जीभ सुद्धा वाईट आहे. माता मौल्यांनो, तुम्ही एवढी सावरा. ठीक आहे ना? अजून 4-5 दिवस सप्ताह बाकी. हरिपाठाला येत चला आणि हरिपाठातलं फक्त एकच तुकडा पाठ करा, ज्ञानदेवा मौन. जपमाळा अंतरीन धरून श्री हरी जपे सदा, संसार सुखाचा होईल. नाही तर ही तशीच आहे, ती तशीच आहे. तिनं तसंच केलं, हिनं असंच केलं. पण तुझं कसं झालं त्याच्यात तुला त्याच मिळायला लागला. फक्त जिभेमुळं सगळं होतंय. म्हणून जिभेवर तुम्ही नियंत्रण ठेवा. म्हणून एखादा शब्द माझ्याकडून मी चुकीचा गेला असेल तर आईवडिलाचं अंतकरण करून माफ करा. या ठिकाणी येण्याचा सुयोग आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरिभक्त पारायण रामदास बाबा त्यांना मला फोन केला. म्हणे महाराज अशी अशी अडचण आली. आता मी कीर्तनकार म्हणजे स्टिपनीवाला कीर्तनकार, जिथं नाही कोणी तिथं आम्ही, हे का नाही, असा प्रकार. म्हणून हाके सर शिवडी त्यांना मला 3-3:30 वाजता फोन केला.
आणि त्यांचा फोन येणं, आम्ही गाडीत बसणं आणि इथपर्यंत येणं. म्हणून सेवके सांगितले करावे काम. म्हणजे महाराज हे एक कारण आहेत, पण खरी सेवा जर आज मला कुणाला करून घ्यायची असेल तर ती बोला बोला गुप्तनाथ महाराज. गुप्तनाथ महाराजांना. हे तुम्हाला त्यांना कळूच दिलं नाही, हे कीर्तनकार गुप्त ठेवला होता. कळालं तर बघा तुम्हाला, जो घेतला तो नाही आला, मी आला म्हणजे मी कीर्तनकार गुप्त ठेवला होता. या गुप्त दिशेनं हा येणारा कीर्तनकार, याची सेवा गोड करून घ्यावी एवढीच तुम्हा सर्वांच्या चरणी विनंती. आणि एखादा शब्द पुनश्च एकदा वाईट गेला असेल तर आई वडिलाचं अंतकरण करून माफ करा. तुमच्या चरणारविंदी माझा माथा टेकून या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज